आता आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघतोय। बातमी आहे बारामतीतून। बारामतीत माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। अपक्ष लोकांना एकत्र घेऊन पॅनल जाहीर केल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप नितीन तावरेंनी केलाय। माजी सरपंच जयदीप तावरे यांनी हल्ला केल्याचा आरोप नितीन तावरेंनी केला आहे। कसा पॅनल करतो कसा जगतो तीच बघतो। तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही, तुला तर सोडणारच नाही आणि त्याला बी सोडणार नाही म्हणले। कशाने हल्ला केलाय तुमचा? चाकू होतं त्यांच्या हातात काहीतरी। कुठे लागलंय तुम्हाला? पहिला इथं माझ्या पोटात मारला, मी वाचवला, पण त्याच्यानंतर झटापटीत दुसरा माझ्या इथं मारायचा प्रयत्न केला। आता इथं काय मारलं माहीत नाही, पण इथं तर त्याने माझ्या पोटा मारला, पण ते मी वाचवला। तक्रार दिली का पोलीस स्टेशन? मी पोलीस स्टेशनला गेलो, मला त्यांनी पोलीस स्टेशन इकडे दवाखान्यात पाठवलं आणि त्यावेळेस मी एकटंच होतो, मला 16 नाही सुद्धा कोणी नव्हतं। मागच्या वेळेस बी हल्ला झाला तसा हल्ला झाला माझ्या। त्याचा पॅनल जाहीर केला आणि त्याच्यात जाहीर केल्यावर मी स्वतः उमेदवार आहे, 15 नंबरमधून प्रभागामधून उभा राहिले। माझा भाऊ सरपंच होता, त्या प्रभागात निवडून आला होता, चुलता होता। आणि ही पाठीमागं बी असंच माझ्यावरती हल्ला झालता पाळत ठेवून। त्यावेळेस बी तो जयदीप तावरेनेच माझ्याकडून हल्ला करून घेतला होता। का तर मी रविराज तावऱ्याबरोबर कायम असतो, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जे त्या रविराजवरती हल्ला झाला। दरम्यान सुप्रिया सुळेंनी या हल्ल्याचा निषेध केलेला आहे। माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक लढवत असल्याचा राग मनात धरून शहराध्यक्ष नितीन तावरेंवर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केलाय। लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक लढवणं हा नागरिकांचा अधिकार आहे। या अधिकारावरच आक्रमण करून नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आहे, दुर्दैवी आहे। आम्ही सगळेजण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो। माझी शासनाला विनंती आहे की कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी। नितीन तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना, असं ट्विट केलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी। अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। निवडणुकीच्या प्रचाराकरता निलेश राणे कणकवलीमध्ये आहेत। महायुतीकरता प्रयत्न केला पण युती झाली नाही असं निलेश राणे म्हणाले। नितेश राणे यांच्या उमेदवारांच्या विरोधात तयार झालेल्या कणकवली शहर विकास आघाडीला शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचा पाठिंबा मिळाल्यानं राजकारण रंगलंय। या आघाडीतील उमेदवारांना मार्गदर्शन करण्याकरता आमदार निलेश राणे हे रात्री उशिरा राजन तेली यांच्या घरी स्नेहभोजनाला उपस्थित राहिले। याला विशेष महत्त्व आहे, कारण नारायण राणे यांनी पूर्वी राजन तेली यांच्यावर आरोप केले होते आणि त्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंची ही भेट चर्चेचा विषय ठरली। मी महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही। त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती, ज्यांना आमच्यावर युती करायची आहे त्यांच्यावर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो। एक महत्त्वाची बातमी बघूया। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची महापालिकेमध्ये युती होणार अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। आता दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चेला सुरुवात झाली आहे, अशी ही माहिती सूत्रांकडून कळते। सध्या तरी जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये काही ठरलेलं नाहीये, तरी ठाकरेंची शिवसेना ही मनसेला 70च्या आसपास जागा सोडायला तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्या प्रभागामध्ये मनसेची ताकद आहे अशा जवळपास 125 जागांची यादी तयार केली जात असल्याची माहिती आहे। यापैकी जवळपास 70 जागा मनसेला सोडण्यास ठाकरेंची शिवसेना सकारात्मक असल्याचं कळतंय। पण प्रत्यक्षात जेव्हा जागा वाटपाची चर्चा पुढे जाईल तेव्हा मनसे यावर समाधानी असणार आहे का हे सुद्धा बघावं लागेल। जागा वाटपाचं सूत्र मनसे आणि उबाठात काय ठरलेलं असू शकतं त्याचे फॉर्म्युले बघूया। फॉर्म्युला नंबर 1 काय तर एकूण 227 जागा आहेत, मनसे 70 आणि शिवसेना 157 लढवेल।
जर या दोघांमध्ये 50-50% फॉर्म्युला ठरला तर जागा वाटप कसं होऊ शकतं ते बघा. एकूण 227 जागा, मनसे 113 जागा लढवेल आणि शिवसेना 114.